नमस्कार. नमन नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलधरा या विस्मयकारी नटवराला नमन करून आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सत्यम एंटरटेनमेंट सानंद सादर करीत आहेत सत्यजित माळवदे लिखित आणि दिग्दर्शित धम्माल विनोदी एकांकिका उसाला लागल कोल्हा. ही एकांकिका सुरू करण्याआधी काही महत्वाच्या व्यक्तींचे नामनिर्देश. संगीत दिग्दर्शन जीवन बेटीगिरी, गीतकार सत्यजित माळवदे, गायक अक्षय अनावकर, नृत्य दिग्दर्शन अनुजा साठे, बॅकस्टेज मॅनेजमेंट रसिका वैद्य आणि अंजली टोणपे, प्रकाश योजना अभिषेक तारे आणि अमोल माटे, ध्वनी सहाय्य रितेश जोशी आणि वैभव साठे, प्रोमो आणि पब्लिसिटी नचिकेत देशपांडे आणि अमित बुचे, विशेष कला सहाय्य संपदा माळवदे. प्रेक्षकांना विनंती आहे की त्याने आपल्या खुर्चीला नसलेला पट्टा बांधून घ्या आणि शक्यतोवर आपल्या खुर्चीतच बसून नाटक बघा. आपली आणि इतरांची काळजी घ्या. इतरांनी तुमच्यावरती गुरगुरू नये असं वाटत असेल तर आपला फोन गुरगुरत्या मोडवर टाका, म्हणजे सायलेंट मोडवर टाका. तर सादर करत आहोत उसाला लागल कोल्हा. काहीतरी वाजल्यासारखं वाटतं. पहाट झाली, 5 वाजले. अरेच्या, काल मी सोफ्यावरती झोपले की काय? चला, सकाळी सकाळी योगा करायची वेळ झाली. भल्या पहाटे 5 वाजता उठून योगा हा माझा नित्यनेम आहे बरं का. चला आता प्राणायाम करू. सकाळी सकाळी कशी हवा स्वच्छ असते, नाही तर ह्या शहरात स्वच्छ हवा मिळते कुठे हो. आज रामदेव बाबांचा नको, शिल्पा शेट्टीचा करूया प्राणायाम. हाँ, फ्लोर पर बैठ जाइए. सिट बोन्स ग्राउंडेड. दोनों पैर साथ में सीधे सामने रखें. पैरों की एड़ी को फ्लेक्स करें और हाथ नीज पर रखें. अपने राइट घुटने को बेंड करें. राइट सिटिंग बोन के पास इनको जितना हो सके करीब ले जाइए. अगं बाई, श्वास धरून ठेवला तर जीव जाईल. जाऊ दे, पोटाचाच योगा करतो. आईला आपल्याच तांगड्या आपल्या गळ्यात घ्यायचे धंदे. जाऊ दे, पोटाचा नाही तर डोळ्याचा तर व्यायाम होतोय ना. आहो, चला उठा लवकर. चहा ठेवलाच आहे आणि आता मस्त भजी तळते. उठा पटकन. आता काय करावं या बाईचं? सकाळी सकाळी कोणी भजी खातं का? सकाळी कसा सात्विक नाश्ता करावा, भजी संध्याकाळी. आहो, संध्याकाळचे 5 वाजलेत. सकाळ कुठली आलीये? दुपारी जेवून झोपलात ते आत्ता उठताय. सकाळी 10 वाजता इतक्या उशिरा उठून देखील पुन्हा दुपारची झोप येते कशी या माणसाला कुणास ठाऊक. अरे बाप रे, संध्याकाळचे 5 वाजले तरी म्हटलं मला एवढी लवकर झाक कशी काय आली? सारखे आपले स्वतःला काहीतरी शिकवत असतात. शाळेतून रिटायर झाल्यापासून सारखी काहीतरी शिकवणी चालू असते. किती ती शिकवणीची खाज. आता जाऊ दे, आता घडी घातलीच आहे तो झुंबा करून घेतो. रोज संध्याकाळी झुंबा हा माझा नित्यनेम आहे बरं का. झुंबा मोड ऑन. उसाला लागल कोला, अगं तुझ्या उसाला लागल कोला. अरे 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 अरे
काय शोधतोयस माझ्या लेंग्यात? अहो बाबा तुमचे पाय अजून काय अरे पण का? बाबा धरायचे अरे पण कशासाठी? बाबा मी चाललोय माझ्या ढेंग्या खालून? अहो नाही बाबा मी अमेरिकेला चाललोय अरे मग माझ्या डेंग्यात काय विमान आहे? अहो उडत गेलं तुमचं विमान आशीर्वाद तरी द्या किमान बाबा मी खरंच अमेरिकेला चाललोय अमेरिका? अमेरिकेचं स्पेलिंग तरी येतं का तुला? येताना USA US? अरे युजलेस कुठल्या खुळ्याने शिकवलं रे तुला? अहो असं काय करता बाबा मी तुमचाच विद्यार्थी आहे बाबा मी खरंच अमेरिकेला चाललोय अहो माझी कंपनी पाठवते मिस्टर गोपाळ गोईंग अमेरिका अगे ऐकलंस का? आपला पोरगा अमेरिकेला जायचं म्हणतोय. जरा ती लोखंडी कडे जरा तापत ठेव बघू. का हो बाबा माझी दृष्ट काढताय अरे गोप्या काट्या तुला धुरी द्यायची आहे. काय तर म्हणे अमेरिकेला जायचं तर बापान ठेवली का अमेरिका? अहो काय बोलताय बापानं काय ठेवलीये बाबा मम्मी मम्मी? अरे तुझी मम्मी आहे ती. माझ्या मम्मीची मम्मी कशी झाली असं कसं झालं अरे गोपू मी आहे राजा आतमध्ये मसाला भाजत होते म्हणून हे सगळं बांधलं होतं आईला आई मला वाटलं बाबांच्या कान्नोपात्राची क्लिओपात्रा झाली की काय कसं ना कान्नोपात्रा क्लिओपात्रा भारतापासून इजिप्त पर्यंत सगळं कसं छान माहितीये माझ्या गोपूला हुशार आहे माझं पिल्लू पिल्लू 30 वर्षाचं आहे. गाढवाचंच वाटतंय. ओ बाबा माझं ठीक आहे हा. तुमचा अपमान मी कदापि सहन करणार नाही आत्ताच सांगून ठेवतो आपका अपमान म्हणजे बाप का अपमान हा बघितलं किती गुणी आहे माझा राजा हुशार आहे आपलं पिल्लू गाढवाचं नाही काही राजहंस आहे माझा गोपू मग काय उडत जाणार आहे का अमेरिकेला? हो मग काय परी हूं मैं मुझे न छूना परी हूं मैं सध्या घरी हूं मैं पण जाणार रे हो रे माझा राजा असे पंख पसरलेस ना की अमेरिकेला काय अंतराळात देखील जाशील पंख? पंख पसरलेले? अगं काखेतले केस वाढले असतील. पंख म्हणे. काय हे उगाच घालून पाडून बोलू नका बरं माझ्या मुलाला काहीही बोलता तुम्ही हुशार आहे माझं पिल्लू हुशार? अगं 10वीला 36% मार्क पडले होते याला. माझ्या सगळ्या शिकवण्या बंद पडल्या त्यांनी. उगाच तुमचं आपलं काहीतरी अगं उगाच काय? शिक्षकाच्या मुलाला 36% मार्क पडल्यावर कोण बालक शिकवणीला पाठवेल? राहू दे तुम्हाला शिकवता येत नाही ते सांगा गोपू राजा बाळा काय म्हणत होतास तू कुठे जायचं म्हणत होता सोना दाद्या ए दाद्या ए दाद्या ए दाद्या ए तू अमेरिकेला चाललास अगं बाई अमेरिका खरं की काय आज देवापुढे नैवेद्याला पिझ्झा आणि बर्गर ठेवते आईला पिझ्झा बर्गर माझ्या डोक्यात गरगरच व्हायला लागलेली आहे. काय तर एक एक नमुने भेटलेत. मी आज जाऊन पडतोच आता. ए दाद्या ए तू खरंच अमेरिकेला चाललास हो मा वाटलं काय तुला ए पण तुला कसं कळलं ग अरे आपला श्रीपाद म्हणाला आपला शायला या पाद्याच्या नावाप्रमाणे जायसाला काही पोटात राहत नाही याच्या एशी पाद्याच्या. पाद्या का म्हणता तुम्ही त्याला ए वशे पुरे झाली आहे तुझी नाटकं सगळं ठाऊक आहे मला त्या पाद्याच्या नादाला लागू नको आत्ताच सांगून ठेवतो आणि कसं वाटतं ग ते वासंती श्रीपाद वासमारे काय काय दाद्या वासमारे नाहीत वाघमारे आहेत आणि तसंही मी लग्नानंतर माझं नाव बदलणार आहे खरंच रे कसं वाटतं ना वासंती श्रीपाद ई आईला प्रेमात लोकांना काय काय चिंता असतात आणि हिचं आपला काहीतरी बोलतच असू दे मी पळत जाऊन लग्न केलं ना म्हणजे तुम्हाला कळेल पळत जाऊन नाही ग माते पळून जाऊन लग्न करत असतात पळत जाऊन मध्ये पळत जाऊन करत असतील मी तर पळत जाऊन लग्न करणार आहे पळून पळून जाऊ कुठे तळमजल्यावर तळमजल्यावर पळत जाते कोण कुठं चाललंय अगं आजी आपला दादा अमेरिकेला चाललाय मग त्यात सांगण्यासारखं काय आहे गेला की 2-2 तास येत नाही काय करतो कुणास ठाऊक अगं ती नाही खरी अमेरिका मग आपल्या घरातली काय खोटी आहे
काही सांगू नको मला या गोपूचं. लहान असताना ह्याला ढेकर यावी म्हणून असं उभं घेऊन पाठीवर थोपटायचे. ह्याची ढेकर भलतीकडूनच. गोपाळच्या ऐवजी भोपाळ नाव ठेवायला पाहिजे होतं. नुसती वायू गळती. अगं तो खरंच अमेरिका देशात चालला आहे. खरं की काय? आता ते अमेरिकेवाले आमच्या ह्या गॅस प्रकल्पावर संशोधन करणार वाटतं. आजी तू पण ना. करा करा अजून करा मस्करी. जरा म्हणून नागपाचं कौतुक नाही. एकदा का माझा राजा गेला ना अमेरिकेला म्हणजे कळेल तुम्हाला. हा घ्या पेढा. घ्या. पोराच्या लग्नाचा वेळ उलटून चाललंय आणि हे पेढे वाटतायत. काय वयाचं तरी भान? अहो काय बोलताय काय सासूबाई? माझा गोपू अमेरिकेला निघाला ना त्याचे पेढे आहेत हे. अगं मला दे की पेढा. अय्या खरंच हं तुमचंही तोंड गोड करते. नुसतं पेढ्यानी. म्हणजे काय हे सगळ्यांसमोर? आहो जरा आत येता का? आलो आलो. अजून एक पेढा मिळणार. डिंक आहाहाहा. काय तर निघालाय नागोबा. दिवसा ती याला आत बोलवते आणि रात्रीचा हात तिला. आणि पेढे कसले म्हणले तर राग किती येतो यांना. काय म्हणालीस? जाऊ दे ते जाऊ दे. आज काय सगळेच जण पेढे वाटत सुटलेत. आणखीन कोण पेढे वाटतोय? अरे तो नाडकर्णी सोसायटी भर पेढे वाटत सुटलाय. कोण? नाडकर्णी आणि सोसायटीवर पेढे? अगं हलवायाच्या हा? दुकानात. कुठल्या दुकानात? अगं हलवायाच्या दुकानात म्हणजे मिठाईच्या. काय तर हलतोय बायकोचा बैल. मिठाईचं काय ते सांग. अगं तो नाडकर्ण्या दुकानातल्या पेढ्याचा ट्रे संपला की तो चुरा घरी येऊन त्याचे पेढे बनवतो. तो कसला सोसायटीवर पेढे वाटतोय? खरं की काय? अगं हा त्रास अमेरिकेला चाललाय ना म्हणून पेढे वाटत असेल. गोप्यावर डूक धरून हा नाड्या. आणि का म्हणून? अगं त्याला असं वाटतं जगात त्याचीच पोरगी सगळ्यात सुंदर आहे आणि ही सगळी पोरं तिच्या मागे लागलेली आहेत. आता मी जाऊन त्या आधी नाड्याची. काय काय काय? आता मी जरा जाऊन त्या नाड्याची नाडीच ओढतो. काय त्रास आहे? अरे गोप्या गोप्या, अरे काका कुठे गेले एवढे रागवून? कोणाचं तरी काहीतरी आवडणार म्हणत होते. कोण रे तू? आजी मी श्रीपाद. पाद्या होय. हो आजी, पाद्या काय म्हणता? निदान पॅडी तरी म्हणा. पॅडी? आता हे काय नवीन? अहो ही नवीन स्टाईल आहे. श्रीपादला पॅडी, संतोषला सेंटी. आणि मग चंदूला काय चड्डी? काय तरी स्टाईल म्हणे. पॅडी आणि चड्डी. आईला आजीशी बोलायचं म्हणजे ना. आणि हे हे काय लावतोयस? अहो काही नाही हो. लाव. मस्त दिसतंय की नाही? मी काय म्हणतो आजी, गोप्या आपला अमेरिकेला चालला ना. बघा बाळाचे पाय कसे पाळण्यात दिसायचे ना. हो, पाळण्यात त्याचं बरंच काही दिसायचं. तू होतास तिथं बघायला. अहो तसं नाही हो. तो आता खऱ्या विमानात बसणार आहे. लहानपणी नाही का तो असं घरभर विमान घेऊन असं सगळीकडे फिरायचा. आणि तू घरभर नागडा फिरायचास. काय बोलता? अय्या इश. पण हे काय लिहिलंय? उसाचं काय आहे हे? अहो ते उसाचं नाहीये. USA. US म्हणजे अमेरिका. US म्हणजे ऊस ना रे. ऊसात खरी मज्जा हो. आजोबा घेऊन जायचे मला. अहो ते उसात नाहीये हो. ते US आहे. US म्हणजे अमेरिका. ए आपण जायचं का रे उस्ताद? सॉरी USA ला. हो जाऊया की. हे तर असं झालं. अजून घालता येत नाही चड्डी आणि म्हणे चल खेळू कबड्डी. अहो आजी कुठून कुठून म्हणी इम्पोर्ट करता. अहो गोपू चालला ना अमेरिकेला, मग आम्ही पण जाऊ की. हो, त्याचं अजून टमरेल नाही भरलं तोवर तुम्ही लागलात दरवाजा वाजवायला. आईला आजीशी बोलायचं म्हणजे पार लाज काढते. ए गोप्या मी जातो रे. भेटू संध्याकाळी. चल यार बाय. वशे तुला सांगते, ताज्या शेणावर माशाच खूप बघ.
परदेसी परदेसी जाना नहीं. आ, पोरं आली वाटत. एक मिनिट रे. अरे पोरांनो, चला या. ए गोप्या, एक नंबर पार्टी. हे बघ सगळी सोय आणलेली आहे. अरे काय पार्टी आणि काय सोय यार, मला तर जाम टेन्शन आलंय. काय झालं? अरे यार गोप्या, अब तू अमेरिका जा रहा है, ये हम है, ये हमारा गोप्या है, ये हमारी पार्टी हो रही है. आईला बेवड्या ऑलरेडी चालली वाटत. आल्या पिशील पिशील आणि म्हणशील ये हम है, ये हमारी बाल्टी आहे आणि हमारी उलटी हो रही. बेवड्याच्या. अरे बेवड्याचं जाऊ दे, तुम्हाला तर काय झालं? कसलं टेन्शन? अरे तुम्हाला माहिती नाही यार, आमच्या घरचे ती आमची आजी ती आता हट्ट धरून बसलीये. म्हणते आधी लग्न कर आणि मग जा म्हणे अमेरिकेला. आईला लग्न म्हणजे काय सुट्टाय का यार, घेतला आणि मारला. अरे यार सुट्टा नाही यार, सट्टा आहे सट्टा. हो ना, लग्न नको यार, लग्न म्हणजे मचमच यार, कशाला पाहिजे. अरे यार तू एक काम कर ना, तू तिकडेच जाऊन लग्न कर यार. काय पोरी असतात माहितीये काय, 101. हो तुला काय माहिती रे? अरे मी पिक्चर बघतो ना पिक्चर. अरे काय बिंदास असतात माहितीये. साल्या त्या बिंदास नसतात, पिक्चर तसले बघतात. पण खरं यार, तिथं आपल्यासारखी मचमच नाही. जातीचीच पाहिजे, पातीचीच पाहिजे, पुण्याचीच पाहिजे, ठाण्याचीच पाहिजे, यावं पाहिजे, नित्यावं पाहिजे, फक्त करेक्ट. गोप्या तू तिकडचीच पोरगी कर यार. हो ना भाई, काय मज्जा येईल. साल्यांनो, लग्न मी करणार आणि तुम्हाला कसली आली रे मजा. अरे यार तसं नाही यार, फॉरेनची वहिनी म्हटल्यावरती आपली पण टाईट कॉलर आणि काय फोचा फोचा इंग्लिश बोलेल यार ती. पाचा पाचा भेंडी काय करणारच नाही, प्रेमाने बोलते की शिवा मारते ते. अरे यार सोपं असतं यार, फोचा फोचा बोलली ना तर राग, आणि पूचू पूचू यालाच पाठवायला पाहिजे अमेरिकेला. हो ना यार, पण नको यार, लग्न नको. अरे बॉस लग्नाचं जाऊ दे, तू आधी फक्त पटव. आणि पोरीच्या बापाने पकडलं तर जाम राडा होईल ना. पण पोरीच्या बापांनी पकडण्यापर्यंत हा तिथे पोचायला तर पाहिजे. खरे. अरे यार आणि झाला राडा तर आपण काय घाबरतो काय, फुल विमान भरून पोरं नेऊ अमेरिकेला यार. तू कर यार बिंदास. साला राड्याला कोण घाबरते इथे, आपण काय कमी राडे केलेत का ऑलरेडी. एक नाय दोन नाय राडे केले 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तिंग. एक नाय दोन नाय राडे केले 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तिंग. अन्ना की लड़की क्या मालती डासू, वो थी मेरा सपना और मैं उसका वासू. इडली डोसा खा के साला मर गया वासू, पिक्चर देख के रोई उसकी आंख में आंसू. अन्ना को जब समझा लड़की को छेड़ता है, अन्ना को जब समझ गया इसने बड़ा सीन, लड़की बढ़ाने में साला कितना है धत्तिंग. एक नाय दोन नाय राड केले 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तिंग. बहादुर की बहन उसको लगती थी अच्छी, जागती के सोती थी मालूम नहीं सोची. भात पण कच्चा साला भाजी पण कच्ची, और छिपकली खिलाई मुझको बोल के मच्छी. लगता था नेपाल साला निकला ये तो चीन. लड़की पढ़ाने में साला कितना है धत्तिंग. एक नाय दोन नाय राड केले 3,
लड़की पटाने में साला कितना है दर्द नाव तिचं रेखा पण दिसते माधुरी लग्न झालं तिचं राहिली स्वप्न अधुरी भाई अब मैं उसका और बहन वो मेरी दादा दादा म्हणती सगळ्या गल्लीतल्या पोरी एक नाय दोन नाय एक नाय दोन नाय भाचे भाची तीन मामा मामा ए मामा 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 एक नाय दोन नाय भाचे भाची तीन लड़की पटाने में साला कितना है दत्तीन एक नाय दोन नाय राड केले तीन लड़की पटाने में साला कितना है दत्तीन बॅडी बकरी कोण आलं? गोप्या अरे बरखा कोण बर का? अरे बरखा नाडकर्णी चोऱ्याचे पेढेवाले नाडकर्णी ओ सजना बरखा बहार यार लाज नका करू. की बुहार यावरा बेवड्याला कशाला आली आता इकडे? हाय बर का? हाय गोपू ओ नो सगळेच आहेत का इकडे? हो काय म्हणतेस? कशाला आली होतीस? आईने की नाही तिला जेवायला बोलवलंय. मी ना आईला विचारून सांगतो. हं. सो स्वीट. तू अजून सगळं आईला विचारतोस? ए पण तू नक्की आहे हा. ओके चल बाय बाय नॉनसेन्स. सो अनकल्चर्ड यू नो. काय गोप्या जेवायला शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए काकू ने तुम्हें जेवणे पे बुलाया है. ए गोप्या जेवायला जेवायला जेवायला. अरे काय अरे मेल्यानो बरखाची स्वप्न कसली बघताय? नो विजा नो अमेरिका नो बरखा. अरे हो ना विजा इंटरव्ह्यूची तयारी झाली का रे तुझी? झालीये. कोट इस्त्री झालाय. टाय ड्रायक्लीनला दिलाय. झालीये तयारी. बस एवढीच तयारी? हो मग अजून काय असते तयारी? अरे इंटरव्ह्यूची तयारी. इंटरव्ह्यूची हायला ज्याला बघाव तो मला अक्कल शिकवतो यार. तो आपला पानवाला तो पण मला सांगत होता विजा इंटरव्ह्यू कसा द्यायचा ते. आणि ते गंधे काका त्यांनी तर मला काल अमेरिकेची अर्थसंस्था आणि तिथली सामाजिक व्यवस्था हो खरंच अमेरिकेची अर्थसंस्था आणि तिथली सामाजिक व्यवस्था या विषयावर 1 तास लेक्चर दिलं यार काल. अरे यांचा काय संबंध रे अमेरिकेशी? अरे पण पुण्याशी आहे ना. अरे पण तू टेन्शन नको घेऊ. आपल्या चुचाचा आत्ताच इंटरव्ह्यू झाला. आपण त्याची हेल्प घेऊ ना. चुच्या हा. तो बोबडा. अरे यार थांब यार चले बोलू आपण चुचाला. बोलवा. ए चूचा ए चूचा ए चूचा 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 ए चूचा चूचा चूचा. ये चूचा चूचा क्या है? ये चूचा चूचा. ए याल ए तुम्ही मला चुच्या काय म्हणता याल? माझं नाव चुचलू ते. काय काय आले आले चुचलूत. HHU आलती चुचलूत चुंदल माने. सुश्रुत सुंदर माने. हायला केवढं जड नाव आहे. ला एवढं जड नाव जिभेवर पडून जीभ फाटली असेल या. झाली का तुमची फालतूगिरी करून? बोल काय त्याला बोलत मला. अरे याचा इंटरव्ह्यू ना जरा हेल्प कर ना त्याला.
आलात ना आता माझ्याकडे नाक घासत हा. ए छी काय करतोय यार? ए आले गाण्याला तू अरे अरे तो नाक घासतोय. ए तुझ्या घेतो का आता इंटरव्ह्यू की अजून घासू? आहे पण मी इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत. अरे पण का? आहे कारण तुम्ही मला हसाल. अरे आम्ही तुला तसे पण हसतो, तरी का हसू? आहे कारण मी नाही बोलू शकत. न आहे तो बातला न नसतो का तो मी नाही बोलू शकत. अरे तू बोलला ना बाणातलं न. आहे नाही रे न? आहे तो बाम मारतात ना. काय बोलतोय? हे बघ मला ब आणि ग दोन्ही बोलता येतातले तर न तेवढं येत नाही. आहे तो नसतो का बाण आणि धनुष्या. अरे तो धनुष नाही, ती अनुष्का. ए अरे अनुष्का ए मी तुला बाण माही ना. काय बाण? अच्छा, बाणातलं न बोलता येत नाही. आत्ता कळलं या माणसाला बघ. अरे पण इंटरव्ह्यू इंग्लिश मध्ये आणि इंग्लिश मध्ये नसतो. अरे हा आहे ओके मग मी घेतो. हे बघ कोणाचा घ्यायचा आहे? याचा गोप्याचा. गोप्याचा. आणि तो पण इंग्लिश मध्ये. ए नाही यार. अरे यार नाही. तू एक काम कर, तू इंग्लिश मध्ये घे, तो पण मी इंग्लिश घेतो. ए ए ए ऐक ना ए मग मी मॉक घेऊ मॉक. अरे तू मॉक घे नाही तर पॉक घे, आपल्याला काय कळत नाही त्यातलं. ए कुठे चालला तू? आहे इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना मग मी जरा टाय वाय घालून येतो ना. त्याला टाय घाल्या बस घ्यायचं त्याला. तू गेला ना परत येणार नाही, सांगून ठेवतोय. बस मी घेऊन येतो टाय. हा तुला टाय घेऊन ये रे. ए जा घेतो काय? ए गप आहे तू. ए काय आहे? ए कोणाला आणलंय? जास्त टायटाय नको करू सर बस. नाही ना. कुठे गेला या टाय? खूप शोधला तेव्हा कुठे शेवाळे आजींच्या नातवाचा लंगोट मिळाला. शेवाळे आजींचा नातवाचा लंगोट. ए, आहे. अरे थांब, या शेवाळ लागलं का बघतो ना जरा. येण्याला त्याला टाय हवा होता. ए आहे मी टाय मागितला होता. आहे लंगोट आहे यार नाही. अरे हा टायच आहे, याला कंठ लंगोट म्हणतात. तो लंगोट कंठात बांधला ना की त्याचा टाय होतो. अरे पण हा धुतलेला आहे, जरा वास घेऊन बघ बरं. गाण्याला ए या मी जातो यार. काय यार तुम्ही ए चूचा, ए, आज माय- झाली आहे तुझी नाटकं. जाऊ दे. काय घातलाय ना इंटरव्ह्यू घे, नाही तर 3 एक अशी. मारी नाही. ओके पण मग मी बसू कुठे? अरे बस इथे. ओके हे परत जायला मी बघतो याच्याकडे. ओके घेऊ का मी? ए, आहे यार आता मी घेतोय ना इंटरव्ह्यू मग माझ्या मावी नका ना यार. ए प्लीज. बस का तुला मारणार का? तू एवढी हेल्प करतोय ही फक्त इमर्जन्सीसाठी. इमर्जन्सी म्हणजे? तू इंटरव्ह्यू घे ना, नाही मारत तुला शपथ. ओके सो मिस्टर गोपू. ए यार गोपू नाही चालणार. नाव बदलून टाक. का? अरे गोपू सी ते कसं वाटतं यार? हा वाटतं. ए मग गोपी. हे बघ आता तू 2 वरनं 1 वर आला बघ. पू आणि पी दोन्ही नाही चालणार बघ. ए मी काय म्हणतो आपण ह्याला गोप्या म्हणूया. कसं वाटतं? गोप्या. त्यातर्फे आपल्याला काय? ओके मिस्टर गोप्या टेल मी why you want to go to America? What is your aim? माय एम व्हेरी गुड. What very good? माय एम अरे काय बोलतोय हा? प्लीज एक्सप्लेन. इन इंग्लिश. हायला गोप्याचं इंग्लिश. ए हाय इंग्लिश हा. बरोबर. व्हॉट? माय इंग्लिश. गोप्याने सुरुवातीला इंग्लिशची आय माय करून टाकली. बस रे. You shut up, Ray. Mr. Gopya, don't be afraid. Face the fear.
Hey, fear. I know fear. Jay Shakespeare. You know, when I was small, I gone to Ajol. आजोल आजोल नाही रे. आजोळ, you know, no, आजोळ. ए, याला आजोळ नाही माहिती रे. इंग्लिश मध्ये आजोळला काय म्हणतात रे? मी सांगतो ना यार, हे बघ आजोळ आहे ना इंग्लिशच आहे, मराठीत त्याला ना आईच्या गावात म्हणतात. मित्रा तू इंग्लिश मिडियमचा ना रे? हा तुझं इंग्लिश मिडियमच राहिलं. अरे इंग्लिश स्ट्रॉंग आहे. वा वा. आईच्या गावात नाही, मदर्स विलेज. हा, करेक्ट. मदर विलेज. वेन आय वॉज स्मॉल, आय गॉन टू मदर विलेज. ए आहे मदर्स विलेज आईच्या गावात नाही ए अरे तू चप्पल नको लाव या घायला ती घाय You know, my friend, I gone to mother village to drop mango. यार हे काय बोलतोय या अरे, you know no mango. My friends, I gone to mother village to drop mango. जॉब मँगो अरे तो आंबे पाडायला गेला होता. आंबे पाडायला हा वाय See, my friends, I picking chappal to drop mango. अरे तो आणि त्याचे मित्र चपलीने आंबे पाडत होते. मला कळतंय रे चप्पल नको हा पुढची Faking, but no dropping, रे. फेकिंग लॉपिंग हे आले हा काय बोलायला लागला या मला गलत सहन होत नाही यार तुम्ही लाल चप्पल नका मध्ये यायला याला सहन होत नाही, याला सांगतात ना काय इंटरव्ह्यू. तुमच्या बंगाली तू गप ले. No dropping. No dropping. No tension. Full attention. शाबास. मेरे के क्या बात है, बोल. Hey, but now tension na. My friend faking chappal stuck, रे. ओ टक काय बोलतोय? टक अरे चप्पल टक अरे तो स्टक म्हणतोय. आता कळ आम्हाला याला बोबड्या. See, but I know defeat. After all, sand rubbing, oil coming. अरे ऑइल कमिंग अरे ते नाही का वाळूचे कण रगडीतात तेलही गळे. तुझं पण इंग्लिश गणलंय रे, सगळं समजून सांगायला लागतंय. हा पुढे See, but now tension na. My friend faking other chappal also stuck, रे. ओ टक अगेन देन Now to my slipped. आता याची सटकली. I pick a one stone. In one stone, 2 chappal and mango down. You see, my aim. That's my aim. एम You ask my aim. I tell my aim. एम याला मी कुठला एम विचारला हे काय सांगतोय हे कसं काय अमेरिकेला जाय माया काय नाही यार, अरे मला गेला आता- हे काय उठत नाही हा. ए, उठ. त्या आईला शेक्सपियरचा स्पियर फुटला वाटतं. ए, उचला आला, उचला. आता नाही येणे जाणे. आता नाही येणे जाणे. आता नाही येणे जाणे. आता नाही येणे जाणे. आता नाही येणे जाणे.
दरवाजावर कोणीतरी आले वाटतं. हा. अरे गोपू बाळा, कसा झाला इंटरव्ह्यू? काय म्हणाले? मस्त झाला. विजा मिळाला. विजा पाठवतो, वाट बघा म्हणाले. असं म्हणाले? अहो इंग्लिश मध्ये म्हणाले. गॉट विजा, वी सेंड विजा, यू वेट म्हणे. अरे काय तुझं मराठी आणि काय तुझं इंग्लिश. तुझं इंग्लिश ऐकून तो विजा ऑफिसर पण म्हणाला असेल, याला आधी अमेरिकेत घेऊन मग तुडवू. बाबा मस्करी करताय हा? पण काही म्हणा बाबा, तुमचा विद्यार्थी आहे. पण गोपू बाळा, मला तुझा अभिमान आहे. शाळा कॉलेजांच्या परीक्षांचं ठीक आहे, पण आयुष्य काही सांगून परीक्षा देत नाही बाळा. खरंच ना, म्हणून मी असल्या परीक्षा कधी सिरियसली घेतल्याच नाही. असो, आता तू अमेरिकेला चाललायस, तुम्ही माझ्या शिकवण्या चालू करू असं म्हणतोय. करा करा. कधीपर्यंत माझ्यावर अवलंबून राहणार? बर, ये इथे बस जरा. मला तुला एक सिरियस विषयावरती बोलायचंय. बापरे, सिरियस विषय. आणि तुम्ही? आता बघ, तू अमेरिकेला चाललास, तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार. नवीन जॉब, नवीन देश, नवीन शहर, नवीन माणसं. 3 पत्ती, तुम्ही 4 दिले. अरे राहू दे रे, आयुष्य काय अशी संधी परत परत देत नाही रे. 4 पत्त्यांची? 4 पत्त्यांची नाही, अमेरिकेला जाण्याची. खरंय बाबा. आता बघ, तू अमेरिकेला निघालास, मला माझे दिवस आठवले. हो बाबा. मी जेव्हा गावाहून आलो ना, अरे त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते रे खायला. इतकी गरिबी? अरे गरिबी नाही रे, प्रायव्हेट जॉब होता. गव्हर्नमेंटचा जॉब असताना तर खायला मिळाले असते पैसे. बापरे बाबा, किती तो प्रामाणिकपणा, किती तो त्याग. त्याग? अरे त्याग नाही रे, त्यागलं मला त्यांनी. कुणी? आजोळच्यांनी. आजोळच्यांनी? म्हणजे तुमचे आई वडील तुम्हाला जवळ नाही करायचे? जवळ करायचे, पण माझाच हट्ट नडला ना. म्हणजे ते तुमचे हट्ट नाही पुरवायचे? हट्ट पुरवायचे, मी म्हणेल तो हट्ट पुरवायचे. मग मीच एकदा हट्ट केला की मला एक बहीण किंवा भाऊ पाहिजे म्हणून. काय सांगता काय? आणि ते तरी काय करणार, बिल्डरने 1 BHK सांगून एकच बेडरूम दिली. 1 BHK सांगून? बरं ठीक आहे. हा मग काय, त्यात माझी झोप सावध. नुसतं खट्ट झालं की मला जाग यायची. बापरे. मग काय, हे एवढे हट्टाला पेटतील, हे पेटले आणि डायरेक्ट माझी रवानगी आजोळी. ना इलाज को इलाज क्या. पण मग शेवटी प्रॉपर्टीच्या 12 वाटण्या झाल्या. म्हणजे तुमचे 12 वाजले. मग शेवटी आजोळचेच म्हणाले, बाळा घरी जा, नाहीतर रस्त्यावर येशील. हो ना, लहानपणीचे हट्ट किती मागात पडतात नाही. काय सांगू तुला, खरंच काय सांगू. बरं झालं मला गाढ झोप येते ते. आजी, काय एवढी गहन चर्चा चालू आहे? काय आहे म्हटलं, काय एवढी गहन चर्चा चालू आहे? हे दोघं आणि गहन चर्चा यांच्या पुढे संजय आणि उद्धव परवडले. संजय आणि उद्धव? बापरे. बापरे नाही, ठाकरे. हे आई, हे जरा जास्त होते. बॅगा भरायला घ्यायला पाहिजे आता. अरे त्यांना म्हणाव, गाशा गुंडाळ्याची वेळ झाल्यावर बॅगा कसल्या भरताय? अगं तू जाशील, लोक मला मारतील. गोपूच्या बॅगा भरायला घ्यायला पाहिजेत. अगं ऐकलं का, जरा आईची जरा जुनी ट्रंक काढ बघू खाली. माझी ट्रंक कशाला? आणि मला उद्या कुठे जायचं झालं तर? आजी, आता तू जिथे जाशील ना, तिथे ना ट्रंक आलाय. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम ए वशे, चले गए. गप ग, काय लाज आहे का? चोंबडे, पण तुझं तोंड बघितल्याशिवाय कुठं जायची नाहीये मी. अय्या इश्श. आजी काहीतरीचा तुझं, एवढी काय घाई? घाई? एकाला मारली सुई, भलताच करतोय उई. काय आजी, कोणाला मारताय सुई? मारते तुझ्या. अरे पाद्या, सामान आणलंस का? गोप्या, हे बघ काय मिळालंय, तुझा पासपोर्ट आणि विसा. अरे वाह, क्या बात आहे मित्रा, एक नंबर न्यूज. आणि सगळं सामान आणलेलं आहे. बघू ही सगळी यादी घे. बघू बघू बघू, काय आणलेस ते बघू. 20 चड्ड्या, 15 बनियन
अरे काय चड्डी बनियन गँगचा संस्थापक म्हणून चाललायस की काय? 20 चड्ड्या अहो असू द्या हो, एकटं राहणार आहे माझं आणि पिल्लू. बघू काय आणलंय. अर्धा किलो चणे, अर्धा किलो छोले, अर्धा किलो वटाणे, 1.5 किलो कळवे वाल. अरे लोकांचे हाल रे हाल. पुढे काय? बाप रे, रॉकेट लॉन्चरच आहे. 15 बाटल्या हजमोला, 20 पाकिट हिंग गोळी, 10 बाटल्या हवामान भरणे, धोरती योग चूर्ण. अरे जैविक शस्त्रास्त्रांचा साठाच घेऊन चाललायस रे तू. धरतील रे तुला एअरपोर्ट वरती धरतील. अहो काय बोलताय, काही वेळेचं तरी भान. गोपू निघालाय ना आता अमेरिकेला. पिल्ला राजा तू घेतलंस ना सगळं? हे बघ, लाडू, चिवडा, चकली, करंजी, बाखरवडी, आंबावडी सगळं 1-1 किलो दिलेलं आहे. वशे, अमेरिकेत काय दिवाळी असते काय का आत्ता? ओ थांब. गोपू, कुठे फटाके मिळाले तर ते पण ने बांधून. आहो थांबा हो सासूबाई, एकटं राहणार आहे माझं पिल्लू. काय खाईल, कसं राहील? तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे, बेदाणे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, केरसुणी. केरसुणे? अहो असू द्या हो, एकटं राहणार आहे माझं पिल्लू. काय खाईल, कसं राहील? साखर, मीठ, चिंच, गुळ, लोणची, कुरडया, पापड्या, जिरं, मोहरी, हिंग, हळद, लसूण, कारळा, जवस, तीळ सगळ्या चटण्या दिल्या आहेत. हाताचा, कपड्याचा, धुवायचा साबण, दाताचा ब्रश, अंगाचा ब्रश, कपड्याचा ब्रश, मोहरीचा ब्रश. अगं आई, मोहरीचा ब्रश? अगं असू दे ग, एकटं राहणार आहे माझं पिल्लू. काय खाईल, कसं राहील? सर्दी, पडसं, खोकला, जुलाब, औषधं. सांधेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी सगळ्या गोळ्या दिल्या आहेत. एवढ्या गोळ्या? उरलेल्या गोळ्यांचं गोळे सांबार करून खा म्हणाव. अहो असं काय करता, कधी काय लागेल सांगता येतं का? एकटं राहणार आहे माझं पिल्लू. काय खाईल, कसं राहील? चपातीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, भाकरीचं पीठ, चकलीचं पीठ, ज्वारीचं पीठ. अरे देवा, अनारशाचं पीठ राहिलंच, घेऊनच येते आत्ता. अगं ये, तो अमेरिकेला चाललाय, काय दुष्काळी दौऱ्यावर नाही चाललाय. अहो असू द्या हो, एकटं राहणार आहे माझं पिल्लू. काय खाईल, कसं राहील? अरे तू काय सूर लावत बसलायस? जा बघ कुठे काटा मिळतोय का बघ. काका, झाडावरून आणू का? काय? काटा, गुलाबाचा, बाबळीचा, बोराचा, चिंचा, कुठला आणू सांग? अरे त्या काट्याने तुझा काटा काढता आला असता ना तर बरं झालं असं. अरे वजन मोजायचा काटा. पण ते जाऊ दे, गाडी आली का बघ खाली. ओके, आलोच. पोरीच्या आयुष्याचं पूर्ण काटे लागणार आहेत. काय तर एक शोधलाय. हाय बरखा. नॉनसेन्स. अय्या झाली सगळी पॅकिंग. गोपू, पप्पांनी तुझ्यासाठी मिक्स हलवा पाठवलाय. बघू बघू काय ते. लग्न करून गेला असतास तर पेढे खाल्ले असते, आता खा हलवा. काय काल विचारत नव्हतं कुत्र आणि आज अप्सरेचा पुत्र. काय ग, कुठे होतीस? शॉपिंग. वाव, काय घेतलंस? टेलर स्विफ्ट डिझायनर कलेक्शन. पप्पाच म्हणाले आता काही दिवसात मलाही अमेरिकेला जावं लागेल ना, मग आत्ताच घे. वाव, सो कॉस्टली ना ग. कॉस्टली? नाडकॅन अँड कॉस्टली? अगं खालच्या त्या स्विफ्ट टेलर कडून कपडे शिवून घेतलेत, टेलर स्विफ्ट म्हणे. अहो काय हे, काय वेळेचं तरी भान. माझा गोपू आता निघालाय ना अमेरिकेला, मग काय असं बोलायचं उगाचच. ओ गाडी आली, गाडी आली. ओके ओके ओके. अरे जपून जपून. अरे अरे जपून. अरे काय एवढी घाई? पाद्या साल्या तुला अक्कलच नाही. हो रे, हळू 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 हळू. अरे गोपू, अरे गोपू, औक्षण करायचं राहिलं, थांब. अरे अरे हो आई.
यशवंत हो, कीर्तिवंत हो. तू काय अरे अरे आजी पाया पडतो ग. अष्टपुत्र पती भव हो. जा चांगला मोठा हो हो. अजून मोठा. अरे लग्न होईपर्यंत मोठा हो जा. बाबा येतो. आयुष्यमान बाबा. काळजी घ्या. येस. बसे माझ्यासाठी थांब ग. त्या पाद्याचा कान पिळायचा आहे मला. बाय बर का. बाय. आता काय राहिलं? अहो पासपोर्ट राहिलं अरे माझं. तुझं पासपोर्ट हे घे. गोपाळा सांभाळा राजा. हो. आई रोज फोन करेन ग. ते पण 2दा. आता परत काय राहिलं? हो माझी चड्डी सुकायला टाकली होती ती राहिली ना. हो हो घेऊन जा, नाही ते एकटी पडली असते बिचारी. चला चला, हा परत याच्या अगोदर आपण परत निघूया. नमस्कार. सत्यम एअरलाइन्सच्या प्रवाशांसाठी विशेष सूचना. मुंबईवरून डॅलसला जाणारे विमान क्रमांक 6162 थोड्याच वेळात डॅलससाठी रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की थेट गेटवर पोहोचावे. वेळेवर पोहोचलात तर जाल उडत, नाहीतर गेलात उडत. आपला प्रवास सुखावह हो ही सदिच्छा. लोकांना ढगात पोहोचवणारी एअरलाइन्स सत्यम एअरलाइन्स. हॅलो. अगं? अरे थांब. लाईट. लाईट लाईट. अगं आई आणि वस्तू कुठे राहिल्या? खाली गप्पा मारत बसले असतील, येतील इतक्यात. मला तर ना सारखा भास होतोय माझ्या गोपून हाक मारल्याचा. माझं पिल्लू ते. विमान निघाला असेल का ग? नाहीतर हा दरवाजातून परत यायचा, ह्याचा काय भरोसा नाही. नुसती गडबड झाली, काही बोलता आलं नाही. नीट वेळेवर जेवत जा सांगायचं होतं. तब्येतीची हेळसांड करू नको. कधीही काही खातो आणि मग पोटात गॅस झाला की तळमळत राहतो रात्रभर. जाताना त्याने टाटा केला का ग? नाही ना, काही कळलंच नाही. केवढी ती धांदल आणि नुसती गर्दी. हो ना, गर्दी. त्याच्या डोळ्यात स्वप्नांची आणि आपल्या डोळ्यात आसवांची. हात सुटला आणि सगळं धुसर होत गेलं. तू कुठे निघालीस? जरा आवरून घेते. अमेरिका अमेरिका 2-3 महिने गडबडीत कसे गेले कळलं देखील नाही. खरंय ग, अमेरिका अमेरिका. किती ते कौतुक आपल्याला त्या अमेरिकेचं. पोरगं अमेरिकेला जात्या म्हणल्यावर कसं हायसं वाटलं होतं. पण खरं तर घर रिकामं करून जाते ही अमेरिका. अहो, गोपूला जाऊन अजून 2 तास देखील झाले नाही. 2 वर्ष कशी काढणार होत आपण? हे तुला आठवतो पहिल्यांदा आपण या घरी आलो तो दिवस? घर असंच पसरलेलं आपण, आणि तेव्हा आपण दोघे एकटेच. आज हे घर पुन्हा पसरलेलं आणि आज आपण पुन्हा एकटे. आज एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. वर्तुळ की शून्य? नाही वर्तुळच. काय फरक आहे दोघांमध्ये? दोन्ही तर सारखे. अहो, वर्तुळ म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक. आणि शून्य? शून्य शून्य नव्या सुरुवातीचं प्रतीक. शून्यापासूनच तर नवीन सुरुवात होते. खरंय. चल मग ह्या वर्तुळातल्या शून्यातून नव्याने सुरुवात करू. अगं फोन वाजतोय माझा वाटतं. अगं गोपूचा फोन आहे. वसू, सासूबाई, अहो लवकर या, गोपूचा फोन आहे. हॅलो हा. बाबा. हा हॅलो, बोल रे. अहो मला एअरपोर्टवर पकडलं. इतक्या साऱ्या गोळ्या बघून चेकिंग केलं. अरे अरे काय सांगतोस काय? अहो त्या वातावरच्या गोळ्यांमध्ये ड्रग्ज आहेत म्हणे. अरे बापरे, त्या वातावरच्या गोळ्यांमध्ये ड्रग्ज आहेत म्हणतायत एअरपोर्टवाले. अरे मग
काही नाही, अख्खी बाटली खाऊन दाखवली तेव्हा सोडलं. सोडलं ना, देवच आहे हो माझा पाठीराखा. आता प्लेन मध्ये बसलोय, पण माझ्या मागच्या आणि पुढच्या सीटवरली लोक खिडकी उघडा म्हणून बोंबलत होती. अरे बाप रे. काही नाही, आता आणखी 2 ढेकर दिली, आता बेशुद्ध 2 पडलीच सारी. गोपू, तू आणि तुझे ढेकर परत ये बरं. तुझ्या त्या ढेकऱ्याने मरेल कोणतरी तिथं. अरे काय तुम्ही पण मस्करी करतोय. सगळं ठीक झालं, काही प्रॉब्लेम झाला नाही. आता थोड्या वेळात टेक ऑफ होणार आहे. मेल्या, किती घाबरवलंस. आजी, आता तुला फोन करेन डायरेक्ट उसात पोचल्यावर. उसात? मेल्या, तुझ्या उसाला लागल कोल्हा. एक नाय दोन नाय राड केले 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तीन. अन्ना की लड़की क्या मालती डासू, वो थी मेरी सपना और मैं उसका वासू. इडली डोसा खा के साला मर गया वासू, पिक्चर देख के रोई उसकी आंख में आंसू. अन्ना को जब समझा क्या रे, मेरे लड़की को छेड़ता है, उन्नई नान है अनिबुंडा. अन्ना को जब समझा किया उसने बड़ा सीन, लड़की बढ़ाने में साला कितना है धत्तीन. एक नाय दोन नाय राड केले 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तीन. बहादुर की बहन उसको लगती थी अच्छी, जागती के सोती थी मालूम नहीं सोची. भात पण कच्चा साला भाजी पण कच्ची, और छिपकली खिलाई मुझको बोल के मच्छी. लगता था नेपाल साला निकला ये तो चीन. लड़की पढ़ाने में साला कितना है धत्तीन. एक नाय दोन नाय राड केले 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तीन. नाव तिचं रेखा पण दिसते माधुरी, लग्न झालं तिचं राहिली स्वप्न अधुरी. भाई अब मैं उसका और बहन वो मेरी, दादा दादा म्हणती सगळ्या गल्लीतल्या पोरी. एक नाय दोन नाय, एक नाय दोन नाय भाचे भाची 3, मामा मामा ए मामा मामा मामा. एक नाय दोन नाय भाचे भाची 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तीन. एक नाय दोन नाय राड केले 3, लड़की पटाने में साला कितना है धत्तीन.